जर तुम्ही मूलबाळ जन्माला घालणार असाल तर हा सिनेमा तुम्ही पाहिला पाहिजे. यामध्ये एक मुलगा आपल्या आई-बापावर केस करतो. केस कसली? तर मला जन्माला घातल्याचा गुन्हा यांनी केलाय, अशी केस. झेन हा 8 वर्षाचा मुलगा आपल्या गरीब परिस्थितीमुळं अत्यंत हालाखीची कामं करतोय आणि याच काळात काय होतं, ज्या बहिणीवर त्याचा जीव असतो, त्या बहिणीला पिरियड येतात एक दिवस आणि त्याचे आई-वडील त्या मुलीला विकण्याचा निर्णय घेतात, जेणेकरून त्यांना जगण्यासाठी 4 पैसे मिळतील. झेनला जेव्हा या गोष्टीबद्दल कळतं, तेव्हा तो आई-वडिलांचा विरोध करतो, पण त्याचं त्यांच्यापुढे काहीच चालत नाही. त्याचे आई-वडील त्या मुलीला विकतात. त्याच्यानंतर हा झेन इतका हायपर होतो, की आई-वडिलांचं घर सोडून तिथून पळून जातो. पळून गेल्यानंतर तो दुसऱ्या शहरात जातो खरा, पण तिथं गेल्यावर तर राहायचं कुठं, काय खायचं याचं त्याला काहीच माहीत नसतं. शेवटी तिथे एक रायल नावाची मुलगी त्याला भेटते, जी त्याला आसरा देते. रायलचं एक लहान मूल आहे आणि त्याला सांभाळण्यासाठी याची मदत होईल म्हणून ती त्याला सहारा देते. रायलसोबत राहत असताना एक दिवस असं लक्षात येतं, की रायल सुद्धा एक परकीय नागरिक आहे आणि तिला कधीही अटक होऊ शकते आणि असं होतं सुद्धा. एक दिवस तिला अचानक अटक केली जाते आणि तिचा लहान मुलगा आणि तो झेन हे दोघं त्या घरात अडकतात. तर तिला शोधण्यासाठी हा जो झेन आहे त्या लहान मुलाला घेऊन तिथे फिरत राहतो आणि हे एक 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 छोटं लहान मूल त्यात हा 8-10 वर्षाचा मुलगा आणि त्यांचा जो प्रवास आहे, तुमच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय तो अजिबात राहत नाही. एका लाईव्ह कार्यक्रमामध्ये फोन कॉलवरनं तो एकदा सांगतो, की आपल्याला आपल्या आई-वडिलांवरती केस करायचा आहे आणि हा जो लाईव्ह कॉल आहे अख्खं ते शहर ऐकतं, अख्खा देश ऐकतो आणि त्यांना प्रश्न पडतो, की हा लहान मुलगा आपल्या आई-वडिलांवर केस का करतोय? आणि ह्याचंच कारण त्यांना जाणून घेण्यासाठी कोर्टामध्ये ते एन-जी-ओज आणि कोर्ट सगळे एकत्र येतात आणि तेव्हा तो सगळी आपबीती सांगतो. कॅपर्नम नावाचा हा सिनेमा तुम्ही नक्की बघा आणि आम्हाला असं कमेंट करून सांगा कसा वाटला.